नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। आर्यन स्कूलला गेलेला आहे। त्याच्यानंतर मग मी बाकीची सगळी कामं आवरून घेतली, देवपूजा वगैरे करून घेतली। आता आर्यनला काही टिफिन द्यायचा नसतो, तो लवकर येतो, 12 पर्यंत येतो तो घरी। त्याची एक्झाम आहे त्याच्यामुळे ना लवकरच येतोय तो। आणि टिफिन द्यायचा नसल्यामुळे मग हे पूजेचं काम मी सकाळी लवकर केलं। तर तसं टिफिन बनवायचं असलं ना माझा अर्धा स्वयंपाक होऊन जातो, ते बरं पडतं। पण आता लेट होतंय थोडं स्वयंपाक करायला। पण असो, आता म्हटलं चला चहा घेते। कपडे होते धुवायला, म्हटलं कपडे पण धुवायच्यात, त्याच्या आधी चहा घेते। कपडे भरपूर होते धुवायला, आता 2-3 दिवस कपड्यामध्ये जाणार आहे, कारण की कपडे भरपूर जमा झाल्यात आणि ते चहाही होत होता। म्हटलं आता चला चहा घेते आणि त्याच्यानंतर बाकीची कामं आवरून घेईल। आता इथे मी मॅगी बनवत होते। आर्यन पण आला होता आणि मग मॅगी बनवायला घेतली होती। आता मुलांचं कसं आहे ना, सकाळपासून बघत होते ते, भरपूर काम होतं आणि मला खूप दमायला झालं होतं। तर ते म्हटले मम्मी मॅगी बनव, आपण मॅगी खाऊया, तू काही स्वयंपाक करू नको। आता मुलांनी असं म्हटल्याच्या नंतरून खरं सांगायचं तर खूप छान वाटतं। त्यांनाही समजतं की आपण काम करते मम्मी, खूप जास्त चालू आहे तिचं सकाळपासून कामाने, दमले येते। पण आता मला स्वयंपाक करायचाच होता, कारण की स्टफीसाठी चपाती बनवत होते। आता मॅगी तर मी बनवणारच होते, आता मुलांना खायची होती त्यामुळे बनवायची होती मला मॅगी। म्हटलं जाऊ दे, त्यांना खाऊशी वाटले, बनवणार होते आणि त्याच्याबरोबर माझा स्वयंपाक इथं मी कंप्लीट करत होते। म्हटलं जरी भूक लागली तर ते नंतरून परत खातीलच। आणि स्टफीलाही चपाती बनवणार होते, कारण की आमचा स्टफी चपातीच खातो, बाकी दुसरं काय त्याला जमत नाही। तर इकडे मॅगी बनवत होते आणि एका साईडला मी चपात्या बनवून घेतल्या होत्या। त्याच्यानंतर मॅगी बनली होती। आता इथे अथर्वला कोथिंबीर आणायला लावली होती मी, कोथिंबीर नव्हती, त्याला म्हटलं थोडीशी घेऊन ये। आता उद्या मला भाज्याही घेऊन यायच्या होत्या, म्हटलं उद्याच्याला भाज्या आणणारच आहे आपण, थोडीशीच घेऊन ये। आता तो घेऊन आला होता, त्याला नंतर नीट केली मी आणि धुवून ठेवून देत होते। आता भांडी मला धुवायची होती, म्हटलं पहिलं किचन आवरून घेते आणि त्याच्यानंतर बाकीची कामं मग करून घेईल। आता इथे कोथिंबीर वगैरे धुवून झाली होती माझी आणि भांडीही धुत होते मी। तर चला, आज म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावे की मी तांबे पितळची भांडी कशी क्लीन करते। आता सगळ्यात जास्त कंटाळा येणारी हीच गोष्ट असते की आपल्याला ह्या गोष्टी साफ करायला खूप मेहनत घ्यायला लागते। पण आता जादुई पावडर म्हटलं तरी चालेल, माझ्याकडे ती आहे ती, त्यामुळे ना माझं काम एकदम सोपं होऊन गेलेलं आहे। म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते। आता मी इथे भैया पावडर म्हणून भेटते, आता माझ्याकडे तिथे पॅकेटचा फोटो नाही आहे, मी नेक्स्ट टाईम जेव्हा आणेल तेव्हा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल ते कसे आहे त्याच्यावरती नाव वगैरे। आता ते नव्हतं, पण तरी पण म्हटलं चला, बरेच जणांना माहिती असन की भैया पावडर म्हणून आहे पॅकेट, आणि खरंच खूप छान रिझल्ट आहे त्याचा, इझिली कुठल्याही स्टोअरमध्ये भेटते। आता तुम्ही बघताय मी ते नुसते लावून घेते, थोडेसे धुवून घेतलेत आणि त्याच्यानंतर पावडर लावल्याच्या लगेच रिझल्ट आहे। जास्त मेहनत घ्यायची काहीच गरज पडत नाही, खरंच खूप काम सोपं होऊन गेलं आहे माझे ह्या गोष्टींनी। मी 1 वर्ष झालं वापरते, मलाही नव्हतं माहिती, माझ्या एका फ्रेंडने सांगितलं मला आणि त्याच्यामुळे मग माझं काम इथं सोपं होऊन गेलेलं आहे। तर खूप छान रिझल्ट आहे, नक्की तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला भेटून जाईन स्टोअरमध्ये, किराणा स्टोअरमध्ये भेटते। तर असं काय गोष्टी भेटल्या ना त्याच्यानंतर जे आनंद होतो ना तो वेगळाच काय असतो। आता माझ्याकडे ती बरीचशी भांडी पितळेची तांब्याची आहेत, देवाची बऱ्यापैकी आहेत, कारण की मला आवड आहे अशा गोष्टींची। मला कंटाळा यायचा भांडी साफ करायची, कारण की पितांबरीने माझ्या हाताला खूप जास्त प्रॉब्लेम यायचा, चिरा पाडायचे, काळे व्हायचे हात। मला थोडा स्किनचा प्रॉब्लेम आहे, मला लगेच इफेक्ट करायची ते पितांबरी माझ्या हातांना आणि रफ व्हायचे हात खूप जास्त। त्याच्यामुळे ना मी खरंच कंटाळून गेले होते। पण जेव्हापासून मी ही
वापरते ना तेव्हापासून मी तरी खुश आहे बाबा, काहीतरी गोष्ट अशी भेटली. कारण की आणि शाईन खूप येते भांड्यांना, खूप छान राहतात, बरेच दिवस राहतात आणि टिकतात. देवही मी ह्याने साफ करते. मी काय रेग्युलर देव साफ करत नाही. महिन्यातून वगैरे असं वाटलं की खूपच असं काळपट वाटतं ते तेव्हा मी साफ करते, नाहीतर मी दह्याने दुधाने देवांना साफ करत असते जेव्हा पण वाटण तेव्हा. आणि महिन्यातून वगैरे एखाद बारीला मी ह्या पावडरने साफ करते. बिलकुल पण हाताला काही प्रॉब्लेम होत नाही या पावडरने. तर बघू शकता तुम्ही, जास्त मेहनत करायची गरज पडली नाही आणि शाईनही खूप छान आली होती आणि क्लीनही खूप छान झाले होते. आता इथे कपडे फोल्ड करत होते आणि चहाही एका साईडला ठेवला होता. म्हटलं आता कपडे फोल्ड होईपर्यंत चहाही होईल, त्याच्यानंतर चहा निवांत बसून घेईल. आता इथे मी चहा घेतच होते, तेवढ्यात आहे ना ह्यांच्या मामाची मुलगी आहे ते आले होत्या घरी. आता ते आल्याच्या नंतर आम्ही गप्पा वगैरे मारल्यानंतर चहा वगैरे परत एकदा झाला आणि त्याच्यानंतर निघाले होते. आता संध्याकाळ झाली होती, बराच वेळ त्या होत्या माझ्यापाशी आणि भरपूर वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यानंतर ते निघाले होते. तर ते गेल्याच्या नंतर म्हटलं चला दिवाबत्ती वगैरे करून घ्यावी. आता इथे 7ही वाजल्या होत्या आणि मी दिवाबत्ती करून घेतली. मला स्वयंपाकही करायचा होता. तरी ते कुकर लावलेला होता, मी वरण भाताचा कुकर लावला होता. आता डाळ वगैरे झाली होती, म्हटलं चला वरणाला फोडणी द्यावी. आता वरणाला फोडणी कशी देते ते सांगते. लसूण, कढीपत्ता आणि जिरे मोहरी ह्या गोष्टी आणि हळद, तर ह्या गोष्टीने मी फोडणी देत असते वरणाला. साधं वरण बनवलं होतं आणि छान लागतं. आता हे आमच्या घरामध्ये नेहमी बनत असतं, कारण की वरण भात आवडतो सगळ्यांनाच. आता मी सोयाबीनची भाजी बनवणार होते. सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घेतली होती. एका साईडला मी अद्रक, लसूण, खोबरं आणि हे कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून घेतली होती. आता तेलामध्ये ना कांदा परतायला टाकला होता आणि त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले जे घरातले असतात, कांदा मसाला, लाल मिर्च पावडर, किचन किंग मसाला, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं धना पावडर हे ॲड केलं होतं मी. आणि त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून आहे ना एक शिट्टी होऊन दिली होती आणि इकडे चपाती बनवून घेतले होते आणि हे आले होते. आता हे येण्याच्या आधीच माझा सगळा स्वयंपाक मी कंप्लीट करून घेतला होता आणि आता जेवणही करणार होतं. भाजी खूप छान झाली होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.